एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग. सो आज आहे सॅटर्डे आणि 18 एप्रिल डेट आहे आणि विषय असा आहे, ब्लॉग खूप छान होणार आहे. चकल्या करणार आहे मी आज. गहू घेतलेले आहे, गहू उन्हाला लावायचे आहेत. त्यामुळे आज सगळ्यांना नाश्त्याला डोशाचंच बॅटर रेडी करून ठेवलेले आहे, म्हणजे सगळ्यांना डोशा वगैरे देईल. साबुदाणे भिजत घालून दिले, पण बटाटेच नाही घरामध्ये, तर हे गेलेत बटाटे वगैरे आणण्यासाठी. आणि रात्री शिवाण्याला प्रचंड त्रास झाला, झोपली. आता हॉलमध्येच झोपवली. मला म्हणे मम्मी मला त्रास होतोय, मी हॉलमध्येच झोपणार. झालं काय असं, तर तिला रात्री प्रमाणाच्या बाहेर वॉमिटिंग होत होती. आणि खाती खूप खाती वेड्यासारखी. म्हणजे मी पैसे दिले नाही तिला, तर ती काय करते, टेरेसवर बाबांकडे जाईल, कधी मम्मीकडून घेईल, म्हणजे माझ्या सासूबाईंकडून घेईल, कधी कोणी मम्मीने नाही दिलं तर संतोष भाऊंकडे जाईल, संतोष भाऊने दिलं नाही तर मग काकू पैसे द्या. म्हणजे नाही का असं, म्हणजे ती घरामध्ये सगळ्यांकडनं. मग कोणी नाही दिले तर मग साक्षी देते, नाही तर मग श्रुता म्हणते तिला काहीतरी आणून देते, श्रुती देईल. मग त्याचं खात राहते. तिला कसं ते सहन होत नाही तिच्या बॉडीला, तर तिला मग खूप त्रास होतो. मग तिला काल इतक्या वॉमिटिंग झाल्या, प्रमाणाच्या बाहेर जेवलेलीच नाही. रात्री इतक्या वॉमिटिंग झाल्या आणि मग त्यांनी हॉस्पिटलला नेलं तिला, गोळ्या दिल्या. आणि ॲक्च्युली घरामध्ये तेच गोळी देत होते तिला, पण शेवटी डॉक्टरनी पण तीच गोळी दिली. त्यानंतर मग मी इथं अंथरूण टाकलं. म्हटलं नको बाबा रूममध्ये का तू इकडं तिकडं सगळं अंथरुणावर करेल वॉमिटिंग आणि मग मला सगळं प्रॉब्लेम होईल व्हायला. तर मग झालं असं. मग रात्री 3 वाजता उठली. मला म्हटली मम्मी मला पाणी प्यायचं आहे. पाणी दिलं तिला आणि मला म्हटली मला भूक लागली. मग 3 वाजता म्हटलं आता हिला डोस्याचं बॅटर मी तयार करून ठेवलेलं होतं, इडली डोस्याचं. तर मग तिला डोसा दिला मी करून. डोसा तिने काही जास्त खाल्ला नाही, 2-3 घास खाल्लेत आणि झोपली परत. आणि परत घाई गडबडीत उठली आणि परत तिला वॉमिटिंग झाली परत. आणि त्यानंतर मग झोपली परत. पुन्हा टी व्ही बघते मम्मी, टी व्ही बघते, टी व्ही बघितली, परत झोपली. म्हणजे ते रात्रभर परत चालूच होतं. झोपली आता आणि मला पण इतकं झोप लागत होती, पण आता काय करणार, कामं भरपूर आहे. सो तरी थोडंसं वाजूनच गेले, 7-7:30 झाले. तर मी 7ला उठलेले. बऱ्याच वेळ झाला तसं उठून. पाणी आलेलं होतं, मोटर चालू होती, सो त्यामुळे मी ब्लॉग केला नाही. खूप आवाज येत होता. सो ब्लॉग बघत राहा. मी दरवेळेस असं वाट बघत असते सॅटर्डे संडे येईल आणि मस्त आपण रील्स वगैरे काढू. पण दर सॅटर्डे संडेला यांचं सुट्टी दिवशी काही ना काही वेगवेगळे कामं निघतात आणि असं होतं. सो असू द्यात, पण छान होईल. आज खूप दिवसांनी मोठा ब्लॉग शूट करते तुमच्यासोबत. आय होप ब्लॉग तुम्हाला आवडेल आणि शेवटपर्यंत ब्लॉग नक्की बघा आणि प्लीज कमेंटसुद्धा करा. सो चला मग. इथं बघू शकताय, मी बऱ्याच वेळ दाखवलं मिनी ब्लॉगमध्ये वगैरे, पण हे आहे फिश टँक. आणि हे बघा, हा कॉर्नर तिला व्यवस्थित भेटलेला आहे फिश टँकला. जसं की तुम्ही माहितीच आहे तुम्हाला की आतमध्ये फर्निचर वगैरे आम्ही अजून केलेलं नाही आहे. होईल हळूहळू सगळ्या गोष्टी, पण मोकळा हॉल जरा बरा वाटतो, सो त्यामुळे केलेलं नाही आहे. इथे ही जागा परफेक्ट भेटलेली आहे, हा पॉईंट एंट्रीला. आणि कुणी आलं ना अचानक घरामध्ये, तर एंट्रीला मस्त वाटतं ते फिश बघायला. सो इथे बघा, इथे न्यू फिश म्हणजे 8 झाले टोटल इथे. हे 2 जे व्हाईट आहे ना बघा, तिथे एक कोपऱ्याला आहे, ते बघा, हे बघा. हां, हे जे व्हाईट आहे ना, अजून एक व्हाईट आहे, त्याला वरती ऑरेंज असे पट्टे आहेत. आणि ही वाले, हे तर तुम्ही बघितले जाते किती क्यूट. आणि त्यांना बघूशी वाटतं, माहिती आहे का, बघतच राहावं असं वाटतं. सो साहेब आज म्हणताय टँक पण धुवायचं, साफ करून टाकायचं त्याला. बघू आता काय काय. बरं, एकाच दिवसात सगळे कामं. उद्या सॅटर्डे नाही, सॉरी, उद्या संडे आहे, अक्षय तृतीया आहे, तर उद्या नाही शक्य होणार. ते करतील, आम्हाला नाही वेळ भेटणार, पण त्यांना सपोर्ट करायला असं होईल. सो आता आज हे म्हणताय हे पण करायचं, वरती पण लक्ष द्यायचं आहे, गहू टाकायचे आहे त्यांचं. इथे हे बघा, असं ना ते भिजत घालून देतात पाण्यामध्ये आणि त्यानंतर त्यांना मग ते खायला देतात. आणि इतके चप्पळ येत ना, इतके पटापटा येतात ना त्यांना, माहिती बघा. मी आता व्हिडिओ काढते ना, तर ते खूप असे फक्त ॲक्टिव्ह एकदम, असे नाही का असे इकडे आपण फिरलो का असे इकडे ह्या साईडला येतील. सो चला मग, ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा, खूपच छान ब्लॉग होणार आहे. आय होप तुम्हाला ब्लॉग आवडेलच. चला. सो मी झाले फ्रेश आणि गाऊन बघू शकता, न्यू गाऊन घेतलेले साहेबांनी. तर न्यू गाऊन आहेत, फायनली गाऊन घेतले गेलेले आहेत. आणि इथे साहेब आज बघू शकताय सकाळी सकाळी लागलेले आहेत फिश टँक साफ करण्यासाठी.
सगळ्यात त्यांचा आवडीचा विषय. साहेबांचं बघा किती मन लावून काम चालू आहे. सगळं काढताय का त्यातलं? काय काढलं तुम्ही? झाडं काढलीत का? हे धुत आहे का झाड? ओके, आता हे सगळं साफ करतायत. तोपर्यंत मी एका साईडला इथं लावून दिलेले आहेत बटाटे आणि त्याने इथं रात्री 1 किलोच्या जवळपास असा साबुदाणा आहे, तो रात्रीच भिजत घालून दिला होता. बघूया आता. ऊन पण हे भाऊ म्हणताय की ऊन पडणार नाही, गहू पण टाकू नका असं म्हणतायत. कसं काय करावं आता काही समजाना. आता इथं चहा ठेवून देते. आम्ही आधी दोघं चहा घेऊन घेतो, तोपर्यंत बटाटे शिजले का मग सगळं एकत्र करून टेरेसवर घेऊन जाईल. काय जाडमीठ पाहिजे का? खाली थांबा. झालं चहा घ्या. आणि चहा घेतो आता. झालं कट? काय केलं? टाकलं 30% पाणी. काय 30% पाणी बदललं. हो का? कचऱ्याची गाडी आली, कचऱ्याची गाडीचा आवाज आला. स्वतः कचरा टाकते आणि मगच चहा प्यायला बसते. आधी नको चहा प्यायला, मग मध्येच पळावं लागतं असं म्हणून. सो हॅलो फ्रेंड, इथं गरमागरम डोसे बनवते. शिव काय उठले नाही अजून, झोपलेली आहे. टाकून घेतो खाली. थांबा. फिरवायचं ना? पान टाकायचं का? इथेच घेते चांगल्यावर. मम्मी म्हणे 2-3 किलो हाटायचं म्हणजे सर्व पदार्थ म्हणजे गहू तांदळाच्या वापरायचं. 3 दिवस तांदूळ घेऊन घालायचं, गहू ओलून करून द्यायचं, सुकून दळून आणायचं. काय वाटतं? हा साबुदाणा कच्चं नाही राहणार. थोडंसं काय चांगले वाटत होईल त्यात म्हटलं खाऊ घे. तुम्ही केला झालं. सो फायनली इथं सगळं चकलीचं बॅटर रेडी झालेलं आहे. ताईंच्या हेल्पने करून घेतलेलं आहे. कसं अशा गोष्टीला एकमेकीची हेल्प हवी असते. सो ताईंनी मला मदत केली. सीमाताईंनी आता त्या वरती गेलेल्या आहेत, मी पण वरती जाते चकल्या करायला. साहेबांची हेल्प घेते. साहेब पातेलं वरती ठेवून देतील. सो चला वरती जाऊ टेरेसवर. बाबा मम्मीचा संसार कसा वाटतो? छोटासा संसार. अबे धर यार. मुश्किल ना तर काढायला मुश्किल होईल. गॅप घासून निघाल सगळा. गॅप एवढा आहे. नाही मी नाही. हा मग का लाल केसांवाली किती भारी फॅशन आहे. प्रॉपर भुरे करून टाकायचे केस. हा ना.
पाण्याला हात लाव त्याला. मोठा आहे सकाळीच घासून काढले आहे भांडे ते बघ किती घाण झालते ते दर काय रुपाली हे काय टोपी दिली पापाने सगळं दुखू राहिलं हाडकं दुखू राहिले तुझे मग युरिक ऍसिड असेल तुला बी काय असं युरिक ऍसिड चेक केलं माझ्या खाली हात करा असा असा तांबडा पांढरा रक्त शरीरात काही नाहीये आणि बिगर तांबडा पांढरा हे काय रक्त ना किती माहिती का 16 हे काय तुला व्यायाम करायला इथं बोलू तो का नाही येत तुझे हे तू काय बंद होऊन नाही ना हे असं बघ वाव बाबा व्यायाम दाखवतात एक्सरसाइज वर्कआउट बाबाचं वर्कआउट बाबा कशाला अंधारात नाही करत सगळ्या समोर करत अंधारात नाही तिथं करतो ना मग खाली चुकू का बाबाचा व्यायाम बघा आता बाबा रोज करतात अरे बघ हे बघ रे पहिले पोझिशन हा बाबाचं बघा ना तर डोसा वगैरेचा हे बघ हा हात इथं हा? हे बघ मला दाखवत ही मुंडी अशी इकडं आणि आहे अगं हे पडला हे बाई गुण लागू राहिले मम्मीला होय ना हा? जाऊ दे आणि इकडं बघ ना इस सज्जन को क्या तकलीफ है भाई क्या तकलीफ है इनको इकडं बघ हे असं करायचं इथं ताण पडू द्यायचा तुझ्या नवऱ्याला काय झालं काय झालं मला नाही माहिती. इथं ताण पडू द्यायचं असा हा एक पहिला व्यायाम झाला नाही पण व्यायाम चांगला गोष्ट आहे ती आपण असं ठेवायचा समझ रहे हो ना ठेवायचं याने असं दाबायचं असं दाबायचं तर ताण इथं पडणार इथं असं दाबलं का इथं कळ येते बघ असं दाबलं का हे 15 वेळा मी होऊन जाईन पप्पा आता बोल जास्त नाही थोडंसं ओ वाव वाव हे थोडंसं आहे काही असो पहिलं करायचं ठीक आहे थोडं इन्स्पिरेशन घ्या तुमच्या पप्पांकडून आलो करायच्या अगोदर Ah, आणि शेकायचं. मग रात्री कंबर का हा ते आपल्याकडे मशीन आहे ना रोज संध्याकाळी यायचं इथं रोज शेकायचं शेकल्यानंतर रोज मेहनत करायची ओके 5 दिवसात तुझं काय फरक पडतो एवढं बघ आणि रात्री बोकडा मारायचा दबाव ना हा रात्री बोकळा मारायचा दाबून हे असं आहे व्यायाम करायचा नाही खाली खात बसायचं काय ते? हे काय काय येतात की अगं तुम्ही तिकडं कुठं चालवलंय मला काका ओरडत होते डोकं लय दुखून राहिलं सो फायनली इथं चकल्या करून झालेल्या आहेत सो भांडे पण झालेले आहेत सो चला आता बरोबर आहे ना ते तर बघून घे सो चलो आता मी चालले आहे खाली झालेल्या आहेत चकल्या करून आता खाली जाऊन भांडी कोंडी सगळं ते आवरायचं आहे नाश्ता मम्मीला ते दिला आहे डॅडींना पण दिलेला आहे सीमाताई पण गेले आहे भाऊंचा उपवास आहे त्यांना साबुदाणे करायला गेलेले आहेत आता मी जाते खाली बघते काय आणि इथं वरती बघते काय चालू आहे केले का भाऊंना साबुदाणा नाही तरबूज दिला आता
निघायचं म्हणताय ना शाबुदाना करते मग आरामशीर आता दुपारी. तेच ना. खायचं टाइम. बघितलं अक्षय बनता वाडीशे भाऊ प्युअर खानदेशी. ताई म्हणताय की आम्ही आमच्या बरोबर कुठं बाहेर निघाले का तेव्हा तयार नाही होत आणि आता बघा बघितलं तू बी नोटीस कर बघ. माहिती ना. T-shirt. आता गेल्यावर की थोडं अधिकारी लोकांसंग जाऊन बसायचं उठायचं त्यांच्यासंग बोलायचं असतं त्यामुळे जरा टाईट फिट राहायला पाहिजे. बरोबर आहे, फौजी वाटायला पाहिजे. हे आपलंच घरचं ना आपलेच लोक त्यांना काय त्यांना दाखवायचं? काय बरोबर ते. हा point बरोबर बोलले. आम्हीच येडे तयार होतो. ताई भाऊ पण चालले कामाला. आपले काम आपण करा. चलो इकडनं टरबूज खाल्लं, आता खाली जाते, खाली बघते काय काय आहे. थकलं यार. खालीवर डायरेक्ट तिसऱ्या मजल्यावर जायचं, परत खालच्या मजल्यावर जायचं. आता माझी शिळ्या भांडे घासते का बघू वाटते, आवाज देते भांडे घासते म्हणून. हाँ मैं तो थक गई. हा काय केलं यांनी, काय केलं काय यांनी सांगा ना. थके आणि आम्हाला गहू टाकायचे होते उन्हामध्ये, का गहू शक्य झालं नाही टाकणं कारण की आज वातावरण थोडंसं खराब आहे. तर बघू उद्या आहे अक्षय तृतीया आणि उद्या गहू टाकून देऊ सकाळी, दुपारी मग स्वयंपाक वगैरे राहील आणि त्यानंतर मग गहू वगैरे टाकून देईल. ये लिंबू दिले तर मम्मी काय घरी तोंडात पूर्ण घातलं. निकाल ती तोंडात पूर्ण घातलं. नको ते ओ पहिले खा. खतम चंपा खाल्लं का तिने पूर्ण. ओ हिला अजून पाहिजे छोटी आलिया आलू तिला पाहिजे. मागं पेटवायला. ओय राणी विक्टोरिया. इकडे बघ. करायला आलोच नाही, इतके झोपला. ब्रेकफास्ट काढलेत आणि बसलो आहोत आम्ही दोघं टेरेसवर. हो बाबा माहिती आलाय टेम्पो. काय 100ला 4 काय नाही. हा 100ला काय म्हणतो काय म्हटले तुम्ही. 200 रुपयाचं चकले आणि 1000 रुपयाचा दवाखाना. ते काय झालं रात्री झोप झाली नाही ना त्यामुळं डबे पडले वाटतं. डबे पडले वर्ष द्यायचे ना. हे टाकीला काय झालं हो इथं. काय लागलं. आता टाकी पण एक्सपायरी झाली आमची, फुटायला आली. टाकी पण एक्सपायरी झाली म्हटलं. किती वर्ष झाली हिला. काम करते ती भरपूर झालं. आपलं काय करायचं त्याला, तिकडे थोडं झोपायचं आपल्याला. एखादा फुटून सगळं पाणी स्लॅब व्हायचं. कुठे सरकते ते एका साईडने फुटलं आहे ना पूर्ण. असं आहे का. किती वर्ष झाले. 15 वर्ष झाली. 15 वर्ष जास्त. हे खूप जुनी राहते. 15 वर्ष काय हो. 20 वर्ष जसं बांधलेलं आहे तसं घेतलेली ना ती. टेरेस झालं तसं घेतलेली ती. जसं आपण टेरेस बांधला तसं घेतलेली तिला टाकीला. टेरेस बांधल्या नाही, टेरेसच्या अगोदरपासून ती टाकी घेतली. हा का. ती नवीन टाकी घेतली प्लास्टिकची. हा इथं वरचं बांधलं होतं तेव्हा घेतली ना. जेव्हा फर्स्ट टाइम आम्ही टेरेस बांधला होता ना, म्हणजे टेरेस केला होता. आधी कसं पत्र्याचे सिमेंटचे पत्रे होते. टेरेस केला होता त्यावेळेस ची टाकी मला असं वाटलं ही. अजिबात हवा नाही यार. अजिबात वारा नाही बिलकुल. इतकं थोडं सुद्धा पाणी हलत नाही. थोडं पाहा ना पान. आम्ही ना जेवण करून वॉकिंगला जायचो रात्रीला. वॉकिंगला नाही लॉंग ड्राईव्हला जायचं. जातो आवडतं आम्हाला असं. तर इतकं
इतकं छान वारं येतं ना, पण ना काल गेलो बापरे अजिबात वारं नाही. म्हणजे हे जे 2 आठवडे आहे ना, तर अजिबात वारं येणार नाही. गरम खूप होते प्रमाणाचे बाहेर. नको वाटते माहिती का, असं वाटत पाण्यात जाऊन डुबकी मारा असं वाटायला आता. हा यार नको वाटतं. त्यात ते अंग पूर्ण बॉडी दुखते माझी, पूर्ण बॉडी. आज झालं स्किप गहू टाकणं. कोण म्हणतं आभाळ वातावरण, कोण काय म्हणते. सो त्यामुळे टाकले नाहीत गहू. तर आता उद्या बघू गहू टाकू आणि मग चाळून चोळून मग ते बघू कशी भरायची काय करायची. उद्या पण गडबडच होईल सगळी, पण बघत राहा. चला जाते आता खाली गेलेली आहे. आता इथं ना चकल्या इथे नाही ठेवत आता मी, खालीच नेते म्हणजे आपला फॅन चालू होईल ना, सो तिथं मग सुकतील. ते मी ना झोपून गेले होते. काय झालं हे करता नाही आलं मला, पलटी करायला नाही आल्यात. चकल्या बघू शकताय मस्त झालेल्या आहेत चकल्या आपल्या. चलो अभी नीचे जाते हैं. हॅलो फ्रेंड्स, तर चकल्या करून झाली माझी तब्येत डाऊन आणि साहेब करतायत आता स्वयंपाक. ते मला म्हटलंय की तू कर आराम, मी करतो. आणि ते पण काय बनवतायत, तांबडा रस्सा आणि पांढरा रस्सा. सुका करणार हा म्हणजे ते आणि पांढरा रस्सा तुला प्यायला शक्ती यायला शक्ती दे मा. ते नशीब लागतं असं व्यक्ती भेटायला. मला खूप डेंजर घाम येतो यार. मला वाटतं गोळी घेतली ना मी, मला इतका घाम सुटलाय ना, डोळे पण जाम झालेत माझे. तर ते थोडीफार मदत त्यांना आता. सो इथं सुरुवात झालेली आहे साहेबांची. सगळं रेडी करून दिलेलं आहे त्यांनी स्वतःच केलं आहे. मसाला कांदा कट केलेला आहे. इथं वाटण त्यांनी पांढऱ्या रस्स्यासाठी सुद्धा ते पण दळून ठेवलेलं आहे. खुलत नाही. ओ तपलं. हे बघा पांढऱ्या रस्स्यासाठी सुद्धा वाटण तयार करून ठेवलेलं आहे. आणि आमचे मास्टर शेफ आता टाकतायत. काय कुठला रस्सा मी म्हणले तुम्हाला इथं छोट्या कढईत करा. तुझे पातेले जळतात तसे. कापून देऊ का? ठीक आहे चालेल. चला यांना बारीक कांदा कापून देते हाताशरशी थोडंसं. डोळे घेतले ना, घाम सुटतोय. काय करू, कांदा कापून देतो बारीक. कसं लागणार आहे का? हां सुक्यासाठी एवढं बसा. भाकर वगैरे खायची का? त्याच्यावर भाकर खाणार का? झाला कांदा कट करून झालेला आहे. असं पाहिजे माहिती आहे का फळ, बायको उपाशी नाही मरत. मास्टर शेफ आहे बाबा आपल्या घरात. बाई कधी आजारी पडले तर डाळ सुद्धा लावून घेतील, चपाती भाजी करून घेतील, उपाशी नाही राहणार. पाहिजे पण असं माहिती आहे का, हे नाही हो. बोला पण माणसाने थोडंसं काम करता पूर्ण कामात मग्न नाही होऊन जायचं. थोडीफार बडबड पण करावा. मी पण नाही मागून केलं मी बरोबर उपाशी. ओके गॉट इट. मला थकल्यासारखं होतंय, पण आता गोळीचं थोडं असर होतोय, घाम सुटतोय, आता बरं वाटतंय. सो मुलींना पाहिजे होते रूममध्ये स्टार्स. सो मग पप्पांनी डिमांड पूर्ण करून दिलेली आहे. संडेला येणार होता. हां अहो हे कपडा काय आहे, कसं असं चिटकत आहे का? बस हेच इथं तर पूर्ण झालं का चिटकून मी तुम्हाला दाखवते नंतर. मस्त वाटणार आहेत स्टार्स. लावून द्या सगळे इथं, लावून द्या सगळे इथं. हां लावून द्या, बघू दे. अजून कसे आज स्टार कसले कलर वगैरे आहे का? स्टार नाही, हे स्टारच आहेत, हे इतकेच आहेत एवढे. आणि हे काय आहे? हा भरपूर आहे फेस मध्ये छोटे आणि